नमस्कार, मी शिल्पा. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. तर आपल्या या सीरीजमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की क्लासरूमला आपण क्लासरूममध्ये टीचर्स असाइनमेंट कशाप्रकारे सबमिट करू शकतात. म्हणजे क्लासरूममध्ये टीचर असाइनमेंट कसा क्रिएट करतो आणि आपल्या स्टुडंटपर्यंत तो कशाप्रकारे पोहोचवतो. त्यावेळेस ते करताना मला हे लक्षात आलं की आपल्याला गुगल फॉर्म कसा क्रिएट करता येईल हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा हे शिकूया. तर आज मी सांगणार आहे तुम्हाला की मोबाईलमध्ये पण आपण गुगल फॉर्म कसा क्रिएट करू शकतो. आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सुद्धा तो करू शकतो. तर त्यासाठी थोडीफार मेथड ही चेंज असते, बाकी सर्व सेम असतं. परंतु मी तुम्हाला मोबाईलवर सुद्धा सांगणार आहे की कशा प्रकारे आपण मोबाईलवरून गुगल फॉर्म क्रिएट करू शकतो. माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला मोटिवेट करा, माझ्या व्हिडिओवर कमेंट करा की ज्यामुळे जे काही तुम्हाला असं वाटतं की माझ्या काही चुका होत आहे किंवा त्या चुका मी भरून काढायला हवं, तर नक्की माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा. मला तुमचे कमेंट वाचल्यानंतर मी प्रोत्साहित होते की मला काय चेंजेस करायचे आहे आणि तुम्ही कमेंट करताय याचा अर्थ हा मी समजते की खरंच तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. चला माझ्या मोबाईल स्क्रीनवर चला क्रोमवर टाईप करूया गुगल फॉर्म. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता इथे आपल्याला गुगल फॉर्म क्रिएट करायचा आहे. तर सर्वात आधी आपण क्वेश्चन्समध्ये जाऊ आणि इथे क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते बघू. तर इथे अनटायटल फॉर्म आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे आपल्याला या फॉर्मचा टायटल टाकायचा आहे. तर इथे मी टाकणार आहे रजिस्ट्रेशन फॉर वर्कशॉप ऑन नऊवारी साडी. तुम्हाला जे टायटल टाकायचं आहे आपण ते टाकू शकता. इथे खाली तुम्हाला बोल्ड, इटॅलिक, अलाइनमेंट चेंज करता येतं, कलर चेंज करता येतं वर्डचा. ते तुम्ही सगळं काही करू शकता इथं. तर इथे मी टायटल टाकून घेणार आहे. माझ्या या गुगल फॉर्मचं टायटल जे आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि सेम टायटल वरती आपल्याला अनटायटल फॉर्म आहे तिथे सुद्धा सेम टायटल तिथे क्लिक करू आपण, तेव्हा हाच टायटल तिथे सेम जसाच्या तसा येऊन जाईल. तर हा माझा आता टायटल टाकून झालेला आहे. तर आता मला क्वेश्चन तयार करायचा आहे. इथे ऑलरेडी तुम्हाला खाली एक क्वेश्चन दिसते आहे. तर आपण इथे क्वेश्चन पहिले इथे आपण आपला फॉर्मसाठी एक डिस्क्रिप्शन टाकून देऊ. तुम्ही काहीही डिस्क्रिप्शन टाका. कुणासाठी आहे, स्टुडंटसाठी आहे, टीचरसाठी आहे, या पद्धतीने काही पण डिस्क्रिप्शन टाकू शकता. चला क्वेश्चन्स क्रिएट करू. आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. तर पहिला क्वेश्चन येणार फुल नेम ऑफ स्टुडंट, टीचर किंवा फुल नेम फक्त. तर इथे आपण फुल नेम टाकू आणि त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये टाकून देऊ की स्टार्ट फ्रॉम सरनेम किंवा बोल्ड लेटर किंवा या पद्धतीने आपण तिथे काहीतरी टाकू. आणि त्याच्यानंतर हा फुल नेम लिहिल्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपल्याला याचा आन्सर शॉर्ट आन्सर द्यायचा आहे. त्यामुळे इथे शॉर्ट आन्सर म्हणून ऑलरेडी क्लिक झालेला आहे. जर नसेल तर तिथे क्लिक करून आपण या ठिकाणी शॉर्ट आन्सर टाकू शकतो. तर इथे शॉर्ट आन्सर ऑलरेडी आलेला आहे. मी पुन्हा दुसऱ्या सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगेल समोर प्रोसेस. आता हा जो क्वेश्चन आहे हा रिक्वायर्ड आहे, म्हणजे हा देणे प्रत्येकाला कंपल्सरी आहे या क्वेश्चनचा आन्सर. त्यामुळे आणि याच्या समोर त्यामुळे रेड स्टार दिसेल. तर त्यासाठी खाली तुम्हाला जे रिक्वायर्ड म्हणून दिसते आहे त्याला ब्ल्यू टॅब ऑन करायचा आहे. तर मी आता इथे तो ब्ल्यू टॅब ऑन करते. इथे तुम्हाला ब्ल्यू टॅब ऑन दिसते आता. तर हा झाला रिक्वायर्ड, म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला आन्सर देणे कंपल्सरी राहील. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन ॲड करायचा आहे. तर त्यावेळेस काय करू शकतो, खालच्या बाजूला आपल्याला डुप्लिकेट म्हणून एक मार्क दिसेल. तर आपण तिथे क्लिक करू तर या क्वेश्चनचा सेम डुप्लिकेट कॉपी खाली येऊन जाईल आणि त्यामध्ये आपण आपला टायटल चेंज करून घ्यायचा आणि तोच तसा ठेवायचा बाकी क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन आपण तसाच डुप्लिकेट करून घेणार आहोत. तुम्हाला समजायसाठी की डुप्लिकेट कॉपी कशी करायची, तर डुप्लिकेट करून घेणार आहोत आणि तिथे टाकणार आहोत
फादर नेम, फादर फुल नेम, आणि हा सुद्धा रिक्वायर्ड असल्यामुळे आपण इथे रिक्वायर्ड क्वेश्चनवर टॅप करू म्हणजे याला स्टार आयकॉन येणार. त्यानंतर आता मला नेक्स्ट क्वेश्चन ऍड करायचा आहे, तर सर्वात खाली तुम्हाला इथे प्लस साइन दिसते आहे, त्या प्लस साइनवर क्लिक केल्याबरोबर इथे नवीन क्वेश्चन येऊन जाईल. तर आता इथे मी टाकणार आहे या क्वेश्चन मध्ये आपण टाकू काय डेझिग्नेशन टाकू. आता जेव्हा आपण इथे डेझिग्नेशन टाकू तर मग ते स्टुडंट आहे, टीचर आहे की असिस्टंट प्रोफेसर आहे हे आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे MCQ मध्ये झालेलं. तर मग आपण इथे सिलेक्ट करू, जिथे आधी शॉर्ट आन्सर होतं तिथे आपण आता सिलेक्ट करणार आहोत MCQ ऑप्शनल. तर आता इथे तुम्हाला दिसणार आहे ऑप्शन्स तयार झाले. तर आता इथे मी ऑप्शनवर क्लिक करणार आणि इथे टाकणार स्टुडंट. सेकंड ऑप्शनवर क्लिक करणार आणि टाकणार टीचर. परत खाली थर्ड ऑप्शनवर टाकणार असिस्टंट प्रोफेसर. आणि पुन्हा जर ऑप्शन पाहिजे असेल तर पुन्हा तिथे क्लिक करू. तिथेच तुम्हाला लिहून दिसते ऍड ऑप्शन. तर ऍड ऑप्शनवर क्लिक करू तर पुन्हा एक ऑप्शन क्रिएट होईल. तर तिथे तुम्हाला जे टाकायचं आहे डेझिग्नेशन ते टाकता येईल, म्हणजे यातलं कुठलं तरी MCQ ते सॉल्व करतील. हा झाला MCQ. आता परत एक मी क्वेश्चन ऍड केलेला आहे प्लस साइनवर क्लिक करून, आणि इथे मी टाकणार आहे डेट ऑफ बर्थ. तर आपल्याला जर डेट ऑफ बर्थ टाकायची असेल तर ते कसं करताय, परत आपण डेट ऑफ बर्थ लिहिणार आणि त्यानंतर जिथे आपण शॉर्ट आन्सर लिहिले टिक होतं तिथे क्लिक करणार आणि तिथे स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला तिथे डेट दिसेल. तर त्या डेटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे डेटचा जो कॉलम असतो एक आयकॉन आहे तो तुम्हाला दिसून येईल. तो तुम्हाला तो तिथे टाकायचा आहे आणि पुन्हा इथे रिक्वायर्डवर क्लिक करायचा. हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, म्हणजे रेड आयकॉन. त्यानंतर परत मी एक ऍड करेल, परत प्लस साइनवर टिक करेल आणि परत एक क्वेश्चन ऍड करेल. त्यामध्ये टाकणार आहे नो ऑब्जेक्शन फॉर्म. आता जेव्हा नो ऑब्जेक्शन फॉर्म टाकू म्हणजे आपल्याला इथे PDF फॉर्म मध्ये त्यांच्याकडनं नो ऑब्जेक्शन फॉर्म कलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपण परत त्या शॉर्ट आन्सर जिथे लिहिलेलं होतं त्यावर टिक करून तिथे बघू जाऊन, तर तिथे तुम्हाला दिसेल. तर बघा हा फॉर्म इथपर्यंत तयार झालेला आहे. तिथे तुम्हाला PDF दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीचं ओपन होईल. ते PDF ओपन केल्यावर या पद्धतीचं ओपन होईल. इथे आपल्याला काय कशा फॉर्म मध्ये पाहिजे, PDF पाहिजे, इमेज पाहिजे, काय पाहिजे त्यावर टिक करायचं आहे. तर मी इथे PDF टिक केलेला आहे आणि प्लस इमेज टिक करणार आहे. इमेज किती इमेजेस पाहिजे, 1 कॉपी 2 कॉपी, तर ते तिथे मेन्शन करायचं आहे. आणि त्याच्या खाली परत एक आलेला आहे की फोटोचा साईज किती पाहिजे आहे. तर तिथे साईज दिलेला आहे 1 MB 10 MB. तर त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या क्वेश्चनला सुद्धा रिक्वायर्ड क्वेश्चन म्हणून टिक करायचा आहे. अशा प्रकारे आपला हा पूर्ण क्वेश्चन फॉर्म तयार झालेला आहे. आपला गुगल फॉर्म रेडी झालेला आहे. आता आपल्याला समोरची प्रोसेस आपण इथे काय काय करू शकतो ते बघूया. इथे तुम्हाला कुणाला तो गुगल फॉर्म सेंड करायचा आहे तर त्यांना लिंक पाठवण्यासाठी स्टुडंट्स ऍड करायचे आहे. रिस्पॉन्स मध्ये आपल्याला दिसतं जेव्हा आपण स्टुडंटला गुगल फॉर्म पाठवू त्यानंतर कोणी कोणी रिस्पॉन्स दिलेला आहे ते आपल्याला या रिस्पॉन्स या कॉलम वरून दिसेल. आणि त्यानंतर इथे आपल्याला कुणाला लिंक पाठवायची आपल्या गुगल फॉर्मची, तर इथे आपल्याला त्यांचा मेल ID टाकायचा आहे आणि तिथे आपल्याला आपली लिंक सेंड होऊन जाईल. किंवा तुम्ही इथून लिंक कॉपी करू शकता आणि ती लिंक तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कुठल्याही आपल्याजवळ असलेल्या मार्गा थ्रू ते तिथे पाठवू शकता. तर इथे मी आपले ज्या कोणाला मला लिंक पाठवायचं आहे त्यांना मी सिलेक्ट करेल त्यांच्या मेल ID ला आणि त्यांना ती लिंक सेंड करून देईल. ही झाली आपल्याला लिंक सेंड करायची प्रोसेस.
जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला असेच नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करा आणि कमेंट करा. आता जर आपल्याला तो फॉर्म या गुगल फॉर्मला एक थीम द्यायची आहे, त्याचे वर्ड्सचे कलर चेंज करायचे आहे, तर वरती आपल्याला एक थीमचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर कलरफुल आयकॉन दिसेल, जसा आपल्याला पेंटिंगचा दिसतो तो. त्यावर क्लिक केल्यावर इथे आपल्याला थीम्स देता येतं, कलर्स चेंज करता येतं वर्डचं. इथे वेगवेगळे थीम्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे वेगवेगळे थीम्स आहेत. तुम्ही जे सिलेक्ट कराल तो थीम आपल्या गुगल फॉर्मच्या वरती दिसून येईल. आता मी तो एक थीम सिलेक्ट केलेला आहे इथनं. आणि आता आपण हा आपला गुगल फॉर्म जेव्हा बघू तर इथे तो थीम तुम्हाला दिसतंय, बुक ओपन, तर तो मी सिलेक्ट केला आहे तिथून. त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे थीम सिलेक्ट करता येते. वर्ड्सच्या चे पण कलर चेंज करता येते, त्याचा फॉन्ट चेंज करता येतो. तो कुठून होईल? वरच्या लाईनमध्ये जो पेंटिंगचा आयकॉन दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक केल्यावर ते सगळी प्रोसेस होईल. तर तुम्हाला गुगल फॉर्म चेक करायचा असेल तर इथे एक वरच्या लाईनमध्ये एक आयचा आयकॉन दिसेल. त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुमचे क्वेश्चन्स गुगल फॉर्म कशा पद्धतीने स्टुडंट्सला दिसेल ते सुद्धा तुम्हाला तिथून चेक करता येईल. इथे तुम्हाला आयचा आयकॉन दिसून येत आहे. मी आता क्लिक केलेला आहे. बघा, आता तुमचा गुगल फॉर्म अशा पद्धतीने स्टुडंटला दिसून येईल. तो पूर्णपणे तुम्हाला असा दिसतोय. इथे सबमिटचा खाली टॅब आलेला आहे. जेव्हा ते गुगल फॉर्म भरेल आणि इथे सबमिट करेल तेव्हा तो तुमच्या इथे येईल. हे सगळं काही केल्यानंतर तुम्हाला पब्लिश बटन प्रेस करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा गुगल फॉर्म तुमच्या स्टुडंटपर्यंत पोहोचणार नाही. तर आता मी हे पब्लिश करून टाकणार आहे. इथे मी स्टुडंटचे मेल ऍड केलेले आहे. आपण इथून मेल ऍड करून घ्यायचे स्टुडंट्सचे. आणि जर तुम्हाला स्टुडंटला व्हॉट्सअप थ्रू लिंक करायची असेल तर इथे लिंक कॉपी करून ती लिंक आपण स्टुडंट्सपर्यंत पाठवू शकतो. आणि हा गुगल फॉर्म पूर्णतः आता रेडी झालेला आहे आपल्या स्टुडंटपर्यंत पोहोचवण्यासाठी. आता मी हा पब्लिश करून घेत आहे. हा पब्लिश होऊन जाईल म्हणजे आपल्या स्टुडंटपर्यंत तो ज्या टाईमवर आपण सेट केलेला आहे तोपर्यंत तो इथे पोहोचून जाईल. अशा प्रकारे आपण मुलांकडून फीडबॅक फॉर्म करू शकतो. असे विविध गुगल फॉर्म्स जे आहे ते फॉर्मॅट सुद्धा आपल्याकडे आपल्याला अवेलेबल होतात गुगलवर. आणि आपण सुद्धा तयार करून घेऊ शकतो. अशा सुंदर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.